नांदेड विधान परिषदेबाबत काल बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झालाय आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा आता कोणामागे असणार आहे? नाही, बैठकीमध्ये पूर्णपणाने निर्णय झालेले नाहीयेत, परंतु नांदेडची जागा ही राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे ही मागणी आहे. तिन्ही पक्षाचे नेते बसतायत, बैठकी सुरू आहे, त्याच्यामधनं मार्ग निघेल. भारतीय जनता पक्षानं किती लढायच्या, राष्ट्रवादीने किती लढायच्या आणि सेनेनं किती लढायच्या हा निर्णय होईल. आणि कुठली जागा कोणाला सुटल्याच्या नंतरचा तो विषय आहे. आज वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या छापून आलेल्या आहेत की नांदेडची जागा जी आहे महायुतीमध्ये भाजपाला सुटलेली आहे. नेमकं काय खरी परिस्थिती? नाही, आणखी कुठली जागा कोणाला सुटलेली नाही हे तुम्हाला पण ताबडतोब कळतंय, परंतु संख्याबळ त्यांचं जास्त आहे आणि संख्याबळाच्या जोरावर जर ते मागत असतील तर कुठं ना कुठंतरी महायुतीच्या लोकांची एकमेकाला मदत लागणारच आहे. आज आमचं नांदेडमध्ये आम्ही दुसऱ्या क्रमांकावर असू तर कुठेतरी एका क्रमांकावर असणारच ना, तर तिथे त्यांना गरज आहे. हे समीकरण महायुतीचं होईल, त्याच्यावर निर्णय होईल. पुण्यातही तसा तेढ निर्माण झालाय, पुण्यातही राष्ट्रवादी जागा मागतीये. काल बैठकीत नेमकी काय चर्चा? बैठकीमध्ये मला काही नेमकी चर्चा माहिती नाही, मी एका बैठकीला नव्हतो, परंतु समन्वयाच्या भूमिकेतून सर्व जागा महायुतीने लढाव्यात आणि मग त्याच्यासाठीचं सूत्र ठरेल आणि मला वाटतं 1-2 दिवसात त्याचा निर्णय होईल. नांदेडच्या जागेवर तुम्ही अजूनही ठाम आहेत की राष्ट्रवादीलाच जागा? काय बा, कार्यकर्ता मी राष्ट्रवादीचा आहे, माझ्या पक्षाला जागा मिळाली पाहिजे ही भूमिका माझी आहे. शेवटी नेतृत्वाचा निर्णय आहे. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागतो. काल संजय शिरसाट असं म्हणाले की अनेक राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, ते त्यांच्या संपर्कात आहेत. संजय शिरसाटांनी त्यांच्या पक्षाचं पाहावं. इतर पक्षामध्ये झोपण्याचा अधिकार त्यांना किती आहे मला माहिती नाही. महायुती म्हणून आम्ही काम करत असताना आमच्याही संपर्कात शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, पण आम्ही महायुतीचा धर्म पाळतो. शिवसेना फोडून राष्ट्रवादी वाढवावी या मताचे आम्ही नाही. त्याच्यामुळे महायुतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे किंवा त्यांच्या संपर्कात कोण आहे ते जाहीर केलं पाहिजे. विनाकारण एक संभ्रम निर्माण करणे, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करणे हे संजय शिरसाटांना शोभणारं नाही. त्याच्यामुळे संजय शिरसाटांनी महायुतीच्या पक्षातल्या संदर्भात असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं माझं मत आहे. दादा माणूस जेव्हा होता त्यावेळेस असं कोणी हिंमत करत नव्हतं, मात्र आता कुठेतरी अशी वक्तव्य करून राष्ट्रवादीमध्येच संभ्रम निर्माण करत. मी तुम्हाला आजही स्पष्टपणानं सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय सुनेत्रा वहिनीच्या पाठीमागे 100% आहे. एकही आमदार किंवा कुठला पदाधिकारी नाराज नाही. बरं साहेब, राष्ट्रवादीमध्ये भाकरी सुनेत्रा ते फिरवत आहे. जे धनंजय मुंडे काही दिवसापूर्वी अजितदादा हयात असताना बाहेर होते, पण त्यांना आता मोठी जबाबदारी दिल्या जाते. हा शेवटी निर्णय पक्षाचा आहे. वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना पूर्ण अभ्यास आहे आणि कोणाला कुठं संधी द्यावी हा त्यांचा पूर्णपणाने निर्णय आहे. आणि बैठकीमध्ये देखील जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा पूर्ण अधिकार हे आदरणीय वहिनीला दिलेले आहेत, त्याच्यामुळे तो निर्णय त्यांनी घ्यावा. बरं साहेब, विलिनीकरणाचं काय ठरलेलं आहे? विलिनीकरणाच्या संदर्भात दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी म्हणजे पवार साहेबांच्या आणि आमच्या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी सांगितलं की विलिनीकरणाचा विषय बंद आहे आणि मला असं वाटतं की आता विलिनीकरणाचा विषय पूर्णपणाने बंद झालेला आहे. ओके.